आवड मला ज्याची मी त्याला तर आणलं, मग पुण्याला आपण मारलं. आवड मला ज्याची मी त्याला तर आणलं, मग पुण्याला आपण मारलं. आणि माझी लाडकी बहीण पहिल्या बॉल मध्ये पहिला 6. बॅट टिका क्या बात आहे. नमस्कार मित्रांनो, मी केतन कदम प्रवास केतनच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पुन्हा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. थंबनेलवरनं कळालं असेल आज आपण चाललोय ते म्हणजे एका सुंदर अशा फार्म हाऊसला भेटायला. फार्म हाऊसला जी मुलं तुम्हाला थंबनेलवरती दिसत आहे ती सर्व माझ्या एअरपोर्टचे मित्र आहेत सर्व. आणि अचानक भयानक असा प्लॅन झाला होता. गेले 2 महिने आम्ही हा प्लॅन करत होतो. आता हा प्लॅन करायचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो आम्ही गेले 5 महिने सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 5 महिने आम्ही एकत्र काम करत होतो. आमचा रोस्टर चेंज झाला होता. तर 5 महिन्यामध्ये आमची एक एकी जमा झाली होती, एक एकजुटी निर्माण झाले होते. एक भावाप्रमाणे नातं झालं होतं, बहिणीप्रमाणे मैत्रिणीप्रमाणे नातं झालं होतं. आणि खरंच एक खूप सुंदर असा एक आम्हाला फॅमिली मेंबर भेटलं मला. तर आम्ही सर्वांनी विचार केला की चला एक दिवस कुठेतरी आपण फिरायला जाऊया, कारण का मोस्टली आता आमचं रोस्टर देखील चेंज होईल. परत मग आम्ही सर्वजण वेगवेगळे होऊ. मध्ये एक 5 महिन्याची आठवण आणि 5 महिन्याची जी मजा होती, जो ड्रेस होता, जो जे काही असेल ते फक्त माइंड फ्रेश करण्यासाठी आम्ही विचार केला की चला आपण टिटवाळ्याला फार्म हाऊसला भेट देऊया आणि टिटवाळ्याचा गणपती देखील दर्शन करूया. आज जी फार्म हाऊसला मजा येणार आहे ती अफलातून मजा असणार आहे, कारण सर्वजण मस्ती करणार आहे. तर जी मजा असणार ती तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ जरा देखील स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. बाकी भेटूया आता सर्वजण घाटकोपरला भेटणार आहे. मी आता गोरेगावला आहे. बाकी घाटकोपरला भेटल्यानंतर सर्वांची ओळख करून देतो. तो चला. तर सर्वजण घाटकोपरला भेटणार होते आणि आता सर्व कसे तरी आपले धावपळ करत करत सर्वजण एका डब्यामध्ये आता जमा झालेला आहे. मयुरी, जॉन बसलाय, तेजू आली आहे, शारमीन आपली खास आहे ही, तुमची ओळख नंतर करून दे. ओमकार दादा, आकाश दादा याची ओळख झालेली आहे. आपला श्रद्धा. सो आताचा प्रवास जो खरा आहे तो प्रवास खऱ्या अर्थाने चालू झालेला आहे. पुढे जे भेटणार आहे तो ऋतिक वगैरे आपल्याला भेटणार आहे, भूमीत भेटणार आहे. बाकी अजून 2 मुले अजून आहेत, ती लोक देखील आपल्याला भेटणार आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल, जी धमाल असणार आहे, जी मजा असणार आहे ती आपण रिसॉर्टला करणार आहे, म्हणजे विलाला करणार आहे. तो विलामध्ये जो आपला जो मजा येणार आहे ती तुम्हाला विलावरती गेल्यावर कळेल. सो चलो ट्रॅव्हल करू आणि डायरेक्ट तो विलाला भेटूया. बाई काय फुल धमाल मस्त आता चालू. ओमकार दादा फुल फॉर्म मध्ये आहे सध्या, फॉर्म मध्ये आणि आपला छावा पण फॉर्म मध्ये आहे सध्या. स्पॉन्सर आपला आजचा असा हा असणार आहे, बघूया आता पुढे गेल्यावरती कळेल. भाईंदरवाला स्पॉन्सर असणार आहे आणि आवरा पावरा नंतर भेटेल आपल्याला. कोण शॉन मेंढे. चलो डायरेक्ट भेटूया आता विलाला. आता टिटवाळा स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि हे टिटवाळा स्टेशन आहे. त्या स्टेशनच्या बाहेर असं काम वगैरे चालू आहे. तर तुम्ही टिटवाळा स्टेशनला उतरला आणि कोणत्याही विलाला जर टिटवाळ्याच्या जायचं असेल ना तर इकडे रिक्षा स्टँड आहे. तर पहिल्या या रिक्षा स्टँडला भेटायचा नाही, तुम्हाला जो विला तुम्ही बुक केला आहे ना त्या विलाला तुम्हाला भेट देऊन त्याला कॉल करायचा आहे की बाई इकडनं शेअरिंग रिक्षाचे किती घेतात. त्याच्यानंतर तुम्हाला रिक्षाचे रेट तुम्हाला कळतील, कारण का इकडे ही लोक जास्त घेतात. जेणेकरून जर तुम्हाला विलावाल्याने विचारलं तर तुम्हाला कमी रेटमध्ये तुम्हाला कळेल. तो आता ऋतिक यायचा बाकी आहे. ह्या लोकांची ओळख तुम्हाला तर डायरेक्ट विलाला गेल्यानंतर करेल. बाकी डायरेक्ट आता ऑटो पकडून विलाला जाऊया. चलो बाय. सो फायनली आपण AP फार्म हाऊसला पोचलेलो आहे. भारी प्रवास झाला आणि आता वाजला 1. आमचा चेकिंग होतं 12चा. आता तुम्हाला पूर्ण फार्म हाऊसचा आजूबाजूचा परिसर फिरवतो, जेणेकरून तुम्ही बघू शकता. फार्म हाऊस हा पूर्ण फार्म हाऊस आहे. हा 4 BHKचा फार्म हाऊस आहे. आपण हा पूर्ण विला घेतलेला आहे. बाजूला झाडं वगैरे खरं खूप सुंदर लावलेलं आहे. इथे पूल आहे. हा मैदान एरिया आहे. इथे आता फोटोशूट वगैरे आमचं चालू आहे. हा मैदान एरिया पूर्ण पार्किंगसाठी वगैरे देखील जागा खूप सुंदर बांधलेली आहे. बघा आजूबाजूला जी शांतता ना मित्रांनो, म्हणजे एका ठिकाणी आपण जर माइंड रिलॅक्स करायला जातोय ना तर सिरियसली खूप सुंदर आहे ही जागा. बघा पूल दाखवतो तुम्हाला, पूल बघा. आणि बरोबर विलाच्या बाजूला तुळस देखील लावले बघा. रूम वगैरे पण दाखवतो. हे बघा याची खेळायची सुरुवात झालेली आहे. बघा आल्याला बॉल पाण्यामध्ये, पाणी देखील बघू शकता पूलमध्ये किती स्वच्छ आहे बघा. थोडं पण असा कचरा वगैरे काही नाही आहे आणि जास्त खोल नाही आहे.
हे बघा भारी. पुलाच्या बाजूला देखील जर कोणी पार्टी वगैरे करणार असेल तर त्यांच्यासाठी देखील जागा आहे. इथे केळीची झाडं वगैरे देखील लावलेली आहेत. इथे नारळाच्या बाग लावलेल्या आहेत. भारी. हे माझ्या मते फणसाचं झाड आहे. हे बघा हे फणसाचं झाड आहे. चेंजिंग रूम पण इथे दिलेले आहेत. इथे जेंट्ससाठी चेंजिंग रूम दिलेले आहे, इथे लेडीजसाठी दिलेले आहे. आणि बाकी आपला हा व्ह्यू पूल आणि आपला हा फार्म हाऊस रात्री बघायला भारी वाटणार आहे. सो चलो वरती जाऊन रूम वगैरे बघूया आपण. हा AP फार्म हाऊसचा बोर्ड आहे, तुम्हाला पुढे दाखवतो मी. पॅकेज वगैरे देखील आहे बघा. AP फार्म हाऊस कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देखील दिलेला आहे. आता डायरेक्ट रूम दाखवतो कशा आहेत त्या. फार्म हाऊसला आल्यानंतर खरी मजा ती साऊंड सिस्टमची असते. सो भारी साऊंड सिस्टम दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग फार्म हाऊसचं जे तुम्हाला मी बोललो 1 डे पॅकेज, नाईट स्टे, ऑन डे पे पॅकेज, हे सर्व इथे दिलेलं आहे बघा. पूर्ण फार्म हाऊस रूम वगैरे देखील दाखवलं आहे. AP फार्म हाऊस 1 डे पॅकेज आहे इकडे 900 आणि 1 डे नाईट 1500. भारी. पुढे आता बघू अजून काय आहे. आणि बघा कुत्रा देखील भारी पाहून ठेवलेला आहे. हा त्यांचा पूर्ण किचन एरिया आहे. आता इकडे जेवणाची तयारी वगैरे चालू आहे पूर्ण. इकडे वरती आता जाऊया आपण. 4 BHK आहे त्याच्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. हा फर्स्ट फ्लोर आता क्लिनिंग वगैरे ह्याचा अजून क्लिनिंग वगैरे बाकी आहे त्याच्यामुळे एवढा काय पसार आहे त्याच्यामुळे दाखवता नाही ना, पण नॉर्मल दाखवतात. हा हॉल आहे. जर तुम्ही ग्रुपने जरी आलात ना तर इथे तुम्ही व्यवस्थित राहू वगैरे शकता. भारी. बाकी मयुरी कसं वाटतंय? खूप 5 महिन्याने आपण एकत्र होतो आणि आज फिरायला आलोय. फिरायला आलोय. चला वरती रूम दाखवतो तुम्हाला आणि मग चेंज करून ऑब्विसली मी पण फिरायला जाईन. हा 2nd फ्लोर आहे. 2nd फ्लोरला आल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला रूम आहे बघा. तिकडे 2 जणांना 3 जण तर आरामात झोपू शकतात आपण फ्रेंड सर्कल वगैरे येत असेल तर. बाकी भारी व्ह्यू दाखवतो इथं आजूबाजूचा. हा फ्रंट व्ह्यू आहे बघा. ही एक रूम आहे जी आता आम्ही सध्या घेतली आहे. दुसरी ही एक रूम आहे. ओमकार आता फ्रेश वगैरे होतो आहे तर आता आमच्या बॅगा वगैरे अशा पडल्या आहेत पण आम्ही आता ते सर्व नीट क्लिअर करू. 2 रूम झाल्या. आपलं बाथरूम वगैरे देखील पूर्ण साफ अँड क्लीन आहे. भारी. आणि मेन म्हणजे बाहेरचा जो बघायला जो आहे ना, हे बघा सोफा वगैरे दिलेला आहे. मस्त पार्टी करायला टेबल वगैरे देखील दिलेला आहे. आणि हा आपला असणार तो फ्रंट व्ह्यू असणार जो मी मगाशी तुम्हाला खालून दाखवला. आता वरून दाखवतो बघा. ही पूर्ण आपली गँग आलेली आहे एन्जॉय करायला. त्याच्यानंतर मग रोहन वगैरे सर्वजण आहे. भारी. आज फुल एन्जॉय करणार आहेत पोरं. पार्किंग एरियाला जर बोललो तर आपण इथे पार्किंग एरिया वगैरे देखील दिलेला आहे. हा इकडे पूर्ण पार्किंग एरिया. जर तुम्ही पूर्ण फॅमिली वगैरे नाही तर कोणी आला तर आजूबाजूला देखील छोटे मोठे विला आहेत पण त्याच्यावर आपल्याला माहिती नाही आहे. पण कधीतरी येऊ आपण भेट देत जाऊ. पण AP फार्म हाऊस भारी. जबरदस्त. आता मस्त कपडे वगैरे चेंज करूया आणि कपडे चेंज केल्यानंतर मग पूर्ण विला तर दाखवला तुम्हाला. कपडे वगैरे चेंज करून नंतर पुढचा प्लॅन आहे काय तर बघा. आधी आता जेवायला बसणार आहे आम्ही. जेवण झाल्यानंतर मोस्टली पाण्यात उतरू मग फुल राडा फुल धमाल करू विलामध्ये. सो चला खाली जातोय मग नंतर तुम्हाला डायरेक्ट जेवताना भेटतो. साईराम. आणि आमच्या सर्वांचा लाडका आमचा हेड कॅशियर रायडर आमचे सचिन दादा आलेला आहे. तो भारी बाईकने एवढा ट्रॅव्हल करून गाडी मस्त वॉश वगैरे करून सचिन दादाने भेट दिली. सचिन दादा चेहरा दाखव तुझा. लवकर चेहरा दाखव लवकर पहिला. सो दादा थँक्यू आमच्या एवढ्या सर्वांचा मान ठेवून तू आमच्या पिकनिकला वेळ दिल्याबद्दल. भारी. आज तर राडा आज तुफान आज भारी मजा येणार आहे. फुल गाडी वॉश वगैरे करून भाऊ आला फुल बॅग घेऊन. थँक्यू ह्यासाठी कारण का घरी छोटी पोरगी असून आणि तो आजारी होता 2 दिवस. आजारी असून देखील त्याने आम्हाला ह्या विलासाठी भेट दिला आणि खरंच टाइम दिला त्याबद्दल खरंच थँक्यू दादू. बाकी यांचं काय फोटोशूट इथे काय संपत नाहीये. विलामध्ये उतरायचं आहे. विलामध्ये बोलतोय आपलं पूलमध्ये उतरायचं आहे पण फोटोशूट चाललाय. ह्या भावाला पण थँक्यू. आपल्या शब्दाबाहेर नसतो. हिचा फोटोशूट संपणार नाही. मयुरीची झोप पूर्ण नाही झाली म्हणून तिचा एक पण फोटो चांगला नाही येत आहे. मग ती त्याच्यासाठी वैतागली आहे. सिस्टर माझी पोस्टसाठी भारी आहे.
सर्व पोज हीच सांगते सर्वांना. श्रद्धा तुझं काय? हा बघा ह्याच्या पोज बघा. बघा ह्यांची फोटोवरनं भांडणं, नंतर पूल मध्ये भांडणं आणि त्याच्यामध्ये हा खाना आमचा मध्ये मध्ये तो बघा. बाकी तिकडे पार्टी चालू झालेली आहे, त्यांचा काय विषय नाही. तुम्ही एन्जॉय, आम्ही तिथपर्यंत येणार पण नाही. बाकी चला थोड्या वेळात आता पाण्यात उतरू आपण. भारी. हे बघा ज्याने विला बुक केलाय, पूर्ण प्लॅनची ज्याने आयबॅन केलंय, तोच आता पूल साफ करतोय. बघा आका पूर्ण प्लॅन अँड टायमाला जो कॅन्सल केला त्या भावाने केला होता आणि परत त्याने सक्सेस करून दाखवला. पण आता सर्वांच्या शिव्या नको खाऊ आणि मार नको खाऊ म्हणून भाऊ आपला पूल साफ करतोय. तिकडे बघ, हाय कर. तर मित्रांनो जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता सर्व जे चाललंय ते फुल मस्ती झालेली आहे. सर्वजण पाण्यात उतरलेले आहेत. दोघं तिघं जण चेंज करायला गेले आहेत, ते चेंज करून आता येतील कारण ऊन होतं जास्त, त्याच्यामुळे आम्ही पाण्यात उतरलो नव्हतो. आता फुल पाण्यामध्ये मस्ती करूया. दुसऱ्या बॉल मध्ये पण आऊट, दुसऱ्या बॉल मध्ये पण कॅच असे आऊट झालेले आहे. पण महिला मंडळ म्हणून आपण अजून एक संधी दिली आहे. परत एकदा आऊट. तिन्ही बॉल मध्ये 3 विकेट, तरी आपली बॅट काय सोडत नाही मयुरी. माझी छोटी बहीण तिकडे उन्हात उभी आहे, उतरली नाही बिचारी, थोडा काही इश्यू असल्यामुळे. परत चौथा बॉल 6 आणि काही नाही. 2 रन. मयुरी बाबा हात दाखवा. 2 रन. बॅट दाखवा. बॅट दाखवा. ये याऊ. डॉट बॉल. सो ही धमाल चालली इकडे, मजा मस्ती चाललेली आहे. तिकडे आता जेवायला बसलेले आहेत, पार्टीला बसले होते विला आणि मस्त आता सूर्यास्त होणार आहे. खरंच खूप सुंदर असं आता व्ह्यू झालेला आहे. कावळ्यांचं देखील आगमन झालेलं आहे. पूल पण आता पाणी थंडावलेलं आहे. मग सर्वजण आता क्रिकेट खेळायला आले आहेत. भूमीत तर टाइमपास फुल चाललेला आहे. शार्मिनची मजा चालली आहे. परत शेवटचा बॉल आणि माझी लाडकी बहीण आता बॉल टाकणार आहे. बघूया. लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणीला हो रोहन कॅच. रोहन सुंदर अशी कॅच. शार्मिनचा पहिला बॉल येणार आहे आता. बघूया शार्मिन पहिल्या बॉलात काय करते. पहिला बॉल डॉट. आणि आपला कावरा बावरा आवरा सर्व दमला तर बसलाय तो आता. बघूया चला पुढे अजून काय मजा येते. लवकर बॉल टाका. शार्मिन आउट. चल शार्मिन आउट आहे. बाहेर. तेजू उतरले आता बॅटिंगला. तेजू सुंदर आता पोपट. बघूया दुसरा बॉल. घसपुटी बॉल. लहान पोरगी खेळते असं दाखवलेलं आहे आपल्या बहिणीने. अरे शार्मिनचा धक्का बघितला. रोहनच्या 4 गुंडाळ्या झालेल्या आहेत. याला बोलतात कंटाळा. फुल मजा मस्ती चाललेली आहे. आउट. चल आउट. आता निघ, बाजूला निघ. थोडं लांबून बघूया आपण यांचा क्रिकेट. एक पण बॉल मारणार नाही. चला पुढे बघूया आपण कोण उतरतंय. आणि माझी लाडकी बहीण पहिल्या बॉल मध्ये पहिला 6. बॅट टिका. क्या बात है. प्लेयर दमलेत. हे 4 प्लेयर दमले. नकली प्लेयर आहेत. असली आहे. हे 4 प्लेयर नकली. भूमीतला पहिल्या बॉल मध्ये षटकार. दुसऱ्या बॉल मध्ये बघूया बहीण काय करते. दुसऱ्या बॉल मध्ये आउट. सो चला यांची बॅटिंग झालेली आहे. यांची मजा मस्ती चाललेली आहे. विला तर तुम्ही बघितला. विलाची पूर्ण माहिती दिली मी तुम्हाला. नंतर मग आपण बघू विलाचा जो ओनर आहे त्यांना देखील भेटूया. पूल पण आता शांत झालेला आहे. पूलमध्ये तुम्हाला बास्केटबॉल म्हणजे आपला छोटा बॉल एक खेळायला दिलेला असो. क्रिकेट वगैरे पण दिलेलं आहे. चेंजिंग रूम वगैरे पण तुम्हाला दाखवली. बघा तिसऱ्या बॉलला पण 6. भाई फिक्स आहे पुढच्या मॅच मध्ये आपल्या.
चला इकडे तर पार्टी वगैरे चालली आहे दादाची. बघू मजा काय ते पुढे. आता संध्याकाळी बघूया. चलो बाय. रात्रीचं जेवण आलेलं आहे. चिकन आहे, भाकरी आहे, पापड आहे, कांदा लिंबू आहे आणि इकडे भाकरी ठेवलेली आहे. सर्वजण आता जेवायला बसलाय. भारी पूर्ण पंगत बसलं बघा. रोहन तर फॉर्म मध्ये. तिकडे त्या साईडला जे बसले चौघ जण व्हेज आहे. सचिन दादा, रोहन, वैष्णवी, तेजू. बाकी आम्ही सर्व नॉनव्हेज वाले बसलोय. सो बघूया आता नॉनव्हेज कसं आहे आणि मग टेस्ट करून सांगतो. चला नॉनव्हेज कसं बघू. सकाळ दुपारचं जेवण दाखवता ना आला बोला. रात्रीचं जेवण खाऊया फटाफट आणि म्हणणं आता उद्या सकाळी भेटूया. कारण का आता सर्वांना दमलंय. डायरेक्ट उद्या सकाळी पाण्यात उतरलं तर ते दाखव आणि नाहीतर मग डायरेक्ट एंड सकाळी एंड. कारण सकाळी आम्ही लोक 10 वाजता निघणार. माझा उद्या साहेबांचा शो देखील आहे. आपण डायरेक्ट तिथेच भेटू. बाकी सर्वांनी जेवायला सुरुवात केली बघा. चलो आपण पण जेवून घेऊया. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. फायनली टिटवाला. फायनली टिटवाला. फायनली टिटवाला. फायनली बाय बाय न्यू रोस्टर. बाय बाय. हॅपी हॅपी बर्थडे टू निकाली रे कोमल होते जा रहे. हैप्पी बर्थडे टू अरे बाबा ले लो अभी एक खा लो बाबा. सो फायनली सी शिफ्टचा आमचा पूर्ण फॅमिलीचा जो मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं की 5 महिने आम्ही जी शिफ्ट केली होती त्या 5 महिन्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये राग रुसवा वगैरे सर्व काही होतं.
भांडणं वगैरे होती, पण हा लास्ट महिना जो होता तो खरंच आमच्यासाठी खूप मोठा महिना होता. त्या महिन्यामध्ये आम्ही ह्या महिन्यामध्ये आम्ही स्वतःला सर्वांना एकमेकांना सांभाळून घेतलं होतं. आता मलाच भरून येते, पण सिरियसली हा जो महिना असणार तो आमचा असा ऐकण्यात आलंय की रोस्टर चेंज होणार आहे. 5 महिन्यामध्ये एकत्र काम करून आता जो रोस्टर चेंज होणार आहे ना मित्रांनो, शेवटचा दिवस जो असणार आहे तो आमच्यासाठी खूप मोठा दिवस असणार आहे. त्याच्यामध्ये किती काही झालं तरी उद्या काउंटरवरनं भांडणं करणार म्हणजे करणार 101%. असं काही नाही, काउंटरनं होत असतं कारण की टार्गेट असतात, एक अचिव्हमेंट असतात, सर्वच काय असतं, त्याच्यामुळे ते होत राहतं. पण आजचा दिवस जो होता आमच्यासाठी, जो पूर्ण दिवस सकाळपासून त्या आतापर्यंतचा जो दिवस होता तो खरंच एक कुटुंबामध्ये आपण जसं राहतो त्या कुटुंबासारखा आम्ही तो दिवस घालवला. आणि खरंच आजच्या दिवसानंतर जो शेवटचा दिवस असणार आहे तो प्रत्येकाच्या आयुष्यातला म्हणजे बोलतात ना 5 महिन्यानंतर आम्ही सर्वजण आता वेगवेगळे, बहुतेक जण अर्धे जण असतील एकमेकांच्या शिपमध्ये, व बहुतेक जण वेगवेगळे होतीलच. सो ठीक आहे, हे होत राहणार. ही तर वन साइड खुश आहे कारण का शिफ्ट चेंज होणार आहे आणि माझ्यापासून सुटकारा भेटणार आहे तिला. ठीक आहे, अशा घडामोडी होत असतात, सर्व काही होत असतं. तर मित्रांनो आजचा दिवस इकडेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. व्हिडिओ ही मी उद्या सकाळी थांबवणार होतो, पण उद्या सकाळी लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे आम्ही हा केकचा प्लॅन, आम्हाला सरप्राईज होता सचिन दादाकडून आणि ओमकार दादा, आकाश दादाकडून. सो आम्ही सरप्राईज केक कापलेला आहे, तो व्हिडिओचा नीटच करतो. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम. चला.